50 लाख द्या नाहीतर मी त्रास देत राहीन. बाळू चव्हाण यांचा आरोप. हा माझ्या पतीला 50 लाखाची मागणी करतो तेव्हा मी तुला सही देतो आणि त्यासाठी हे प्रकरण त्यांनी 3 वर्ष हायकोर्ट अडकवून ठेवले आणि आता हायकोर्टामध्ये स्टे बसवलाय त्यांनी की मला त्यातलं 50 लाख रुपये द्या नाहीतर मी तुम्हाला वारंवार त्रास देणार. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे जमीन आणि पैशाचा सुरू असलेला वाद आता वेगळ्या वळणावर पोहोचला असून रस्त्यासाठी गेलेली जमीन आणि त्याचा मोबदला यावरून वेगळाच झगडा सुरू झाला आहे. शेतजमिनीच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद सागर डुबल यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तसेच संतोष चव्हाण हे राजकीय दबावाचा वापर करीत आहे, त्यांच्यावर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी करीत सागर डुबल यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. आता संतोष चव्हाण यांच्या कुटुंबियांनी याबाबत वेगळीच माहिती दिली आहे. तर अंकुश रामचंद्र डुबल यांनीही आपण सदर शेतजमीन संतोष चव्हाण यांना पूर्णपणे खुश खरेदी दिली आहे अशी माहिती दिली. इतरांचा यात काहीही संबंध नाही असेही अंकुश डुबल यांनी म्हटले आहे. पाहूया काय आहे दुसरी बाजू. बाळू ब्रह्मदेव चव्हाण, मी पंढरपूरला राहतो. इथं माझ्या भावाचं क्षेत्र आहे. त्या शेतातून रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्याचं जी काय रक्कम असेल ती कोर्टात येऊन पडलेली आहे. सागर डुबल यांनी त्याची अडवणूक केलेली आहे. कशामुळे अडवणूक? ती गटात नाव असल्यामुळे त्याने अडवणूक केली की मला त्यातलं 50 लाख रुपये द्या नाहीतर मी तुम्हाला वारंवार त्रास देणार. गटात नाव आहे, त्यांचं क्षेत्र नाही. क्षेत्र आपलं आहे, पुढं त्यांचं पाठीमागं क्षेत्र आहे. तरी पण त्यांनी जाणून बुजून हा राजकीय सुडापोटी केलेलं काम आहे. तुम्ही आता त्यांनी जे आरोप केले आमच्या घरची बायका माणसं असताना त्यांनी इथं येऊन दांगामस्ती करून जाताना गडबडीत त्यांचा पाय ते गाडीवर बसताना मोडलेला आहे. पण त्यांनी आरोप आमच्यावर लावलेला आहे. अंकुश रामचंद्र डुबल, माझी संतोष चव्हाण आणि सागर डुबल यांच्या शेजारी 402/2 या गट नंबरची 3 एकर क्षेत्र माझं होते. ते पूर्ण मी स्वतः खरेदी केलेली होती आणि ती पूर्ण माझ्या वहिवाटीखाली होती. ती मी संतोष चव्हाण यांना खुश खरेदीने विक्री केलेली आहे. त्याचा आणि ह्या जमिनीचा आणि इतरचा कोणाचाही त्याचा काही संबंध नाही. मी शुभांगी संतोष चव्हाण. आम्ही देगाव हद्दीमध्ये राहते आणि माझं घर पण इथंच आहे. आणि आम्हाला सागर संभाजी डुबल आणि संभाजी डुबल हे दोघे मिळून वारंवार माझ्या पतीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आणि नॅशनल हायवेमध्ये जमीन आमची गेली, रस्त्याच्या कडेला आमचं क्षेत्र आहे, तरी गटात केवळ गटामध्ये नाव असल्यामुळे हा माझ्या पतीला 50 लाखाची मागणी करतो तेव्हा मी तुला सही देतो आणि त्यासाठी हे प्रकरण त्यांनी 3 वर्ष हायकोर्ट अडकवून ठेवले आणि आता हायकोर्टामध्ये स्टे बसवलाय त्यांनी त्या गोष्टीवर. आणि याला राजकीय पाठिंबा आहे. ह्या गोष्टी घडवून आणायला एक राजकीय पाठिंबा आहे आणि त्याने स्वतः कबूल केलेले त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे, व्हिडिओ आहेत त्याचे माझ्याकडे. आणि परत अंकुश रामचंद्र डुबल यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन आम्ही खुश खरेदी केली आहे त्या जमिनीची, तरी पण ती जमीन पण का घेतली तुम्ही म्हणून हा माझ्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला त्याने. दारात माझ्या भरपूर असं जमाव केला त्याने आणि मारायला लोक घेऊन आले. त्याचे पण फोटो माझ्याकडे आहेत. आणि माझे पती घरात नसताना एके दिवशी तो घरात आला अचानक आणि संभाजी डुबल आणि सागर डुबल हे दोघेही घरात येऊन यांनी मला विचारलं की तुझा नवरा कुठं गेलाय. आरोच्या भाषेत बोलले, मला शिवीगाळ केली. मी म्हटलं माझे पती घरात नाहीत, तुम्ही बाहेर जावा, आल्यानंतर बोलू. तर परत आणखीन ते शिवीगाळ करायला, ह्याच्यात मला त्यांनी मारहाण केली आणि मध्ये सासू माझे सोडवायला आल्या तर त्यांना पण ढकलून दिलं. हा प्रकार मी माझ्या पतीला सांगितल्यामुळे परत त्यांच्यात थोडीशी वादावादी झाली. त्याच्यात माझ्या पतीवर की ह्याने मला मारले, खोटे खूप आरोप केले त्यांनी, का गजाने मारले, हे मारले, ते केले. हा एकदम फ्रॉड माणूस आहे. याचा पैसे, हे असे खोटे नाटे आरोप करून पैसे उकळवण्याचा धंदा आहे याचा. हा ब्लॅकमेल करून पैसे उकळवतो माणसाला. संभाजी डुबल हा त्याच्याच मुलाच्या गाडीवरून घसरून पडलेला आहे आणि तसा आम्ही जर मारला असतं तर आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंच नसतं. एक माणुसकीच्या नात्याने माझ्या पतीने त्यांना हॉस्पिटल लाईफलाईनमध्ये नेऊन ॲडमिट केलं त्यांना आणि त्यांनी शेवटी माझ्या पतीवरच आरोप केले की ह्यांनीच मला मारले, गावगुंड गोळा करून मारले, असे आरोप केलेत त्यांनी माझ्या पतीवर.
आणि मला कुठेतरी न्याय मिळावा, ह्या खोट्या गोष्टीची शहानिशा होऊन मला कुठेतरी न्याय मिळावा. तुम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा दाखल हो, माझा गुन्हा दाखल आहे. सागर संभाजी डुबल आणि संभाजी रामचंद्र डुबल यांच्या विरोधात घरात शिरून मला मारल्यामुळे माझा गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे आणि तो अद्यापही बाहेर फिरतो मोकळाच. त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. त्यांच्यावरही कारवाई झालेली नाही.